नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ट्रेंडिंग एडिटर ट्युटोरियल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्रिव्ह्यू बघून घेऊया. मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे कॅपकट ॲप्लिकेशन. बघू शकता स्क्रीनवर. आणि कॅपकट ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे टर्बो VPN. तो तुम्हाला प्ले स्टोअरला मिळून जाईल. डाउनलोड करून त्याला सेटिंगमधनं ऑन करून मित्रांनो थोड्या वेळ थांबून आपली कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. ॲप ओपन झाला मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. नंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आपल्या मॉडेलचे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मॉडेलची मी सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो, इफेक्टच्या साईडला स्पेट रेशो त्यावर क्लिक करून पहिलाच ऑप्शन 9.16 त्यावर क्लिक करून राईट क्लिक करायचा आहे. नंतर मॉडेलच्या इमेजवर सिलेक्ट करून थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे बेसिक नावाचं ऑप्शन मिळेल. त्यानंतर स्केलवर जाऊन आपण इमेज फ्रेममध्ये सेट करून घ्यायचं आहे. इमेज फ्रेममध्ये सेट झाल्यानंतर मित्रांनो पोझिशनमध्ये जाऊन इमेज मिडलला सेट करून घ्यायचं आहे. इमेज मिडलला सेट झाल्यानंतर मित्रांनो राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण सॉन्ग ॲड करून घेऊ. त्यासाठी मित्रांनो ॲडवर क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट ऑप्शनवर जाऊन व्हिडिओ टू एक्स्ट्रॅक्ट सॉन्ग करून घेणार आहे मित्रांनो आपण. सॉन्ग ॲड झाले मित्रांनो, तर आपण मॉडेलच्या इमेजवर क्लिक करून इमेजची साईज वाढवून घेऊ. इमेज साईज वाढवून घेतली मित्रांनो. नंतर सॉन्गवर क्लिक करू. नंतर सॉन्गवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण ॲटोमॅटिक मागे येऊन जाऊ. ॲटोमॅटिक मागं आलं की मित्रांनो मॉडेलच्या इमेजवर क्लिक करायचं आणि स्प्लाइट मारायचं. नंतर एक्स्ट्रा इमेज डिलीट करायची. नंतर मित्रांनो इथं राहते कॅप टू डिटेक्ट, तेही सिलेक्ट करून डिलीट करून घ्यायचं. तर मित्रांनो आपलं इमेज आणि सॉन्ग ॲड झाले. तर मित्रांनो आपण बघूया इफेक्ट आणि स्प्लाइट कसं लावायचं ते. आपला पहिला स्प्लाइट आहे ते मित्रांनो बघू शकता स्क्रीनवर. पहिला स्प्लाइट आहे तो आहे 0.00 मित्रांनो बघू शकता. 1 सेकंद पण नाही. नंतरचा आहे तो 1 सेकंद आहे मित्रांनो. तुम्ही सॉन्ग लावून बीट लावलेले बरोबर आहे, बरोबर लागून जाईल मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथं अप डाऊन हे केले की इथं कसं आहे बरोबर खाली गेलं की बीट लागलेलं आहे मित्रांनो बघू शकता. तसं तुम्ही सॉन्ग ऐकून बीट लावलं ना तर खतरनाक लागून जातील मित्रांनो. तर मित्रांनो दुसरा स्प्लाइट आहे तर म्हणजे 1.5 सेकंद. नंतरचा मित्रांनो 1 सेकंद आहे बघू शकता. नंतरचा मित्रांनो कंप्लीट 2 सेकंद. नंतर मित्रांनो 3 सेकंद. नंतरचा आहे मित्रांनो 3 सेकंद आणि त्यानंतरचा आहे तो मित्रांनो 3.5. त्यानंतर मित्रांनो त्या पुढचा आहे तो 4.5 असेल. त्यानंतर 5. नंतर 5 सेकंद. त्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढचा आहे तो 6 सेकंद बघू शकता. नंतरचा बी 6 सेकंद आणि त्यानंतर तो बी 6 सेकंद. त्यानंतरचा पुढचा आहे तो 7 सेकंद आहे मित्रांनो. त्यानंतरचा मित्रांनो 7.00 म्हणजे थोडक्यात 8 सेकंद म्हणजे 7 सेकंद आहे. त्यानंतरचा आहे तो 8 सेकंद. त्यानंतर 9, 10. त्यानंतर 11 सेकंद. मित्रांनो आता इथं तुम्ही बघू शकता 12 सेकंदावर 4 स्प्लाइट आहेत जवळजवळ.
बघू शकता 12 म्हणजे 12 पॉईंट डॉटवर आहे. त्यानंतर मित्रांनो तो 12 नंतर आहे तो 13 नंतर 13 त्याच्या पुढचा आहे तो मित्रांनो आहे 14 सेकंद बघू शकता स्क्रीनवर. त्यानंतरचा आहे तो 16. त्यानंतरचा आहे तो मित्रांनो 17 पॉईंट डॉट. नंतरचा आहे 18. नंतर मित्रांनो 19. त्यानंतर 19 पॉईंट डॉटच्या पुढं आहे मित्रांनो बघू शकता स्क्रीनवर. त्यानंतर मित्रांनो आहे तो 20. नंतर आहे तो लास्ट स्प्राईट आहे तो मित्रांनो 21 सेकंद. तर मित्रांनो तुम्हाला स्प्राईट सांगितलं आहे, तुम्ही शक्यतो सॉन्ग ऐकून बीट लावा म्हणजे लागून जाईल, स्प्राईट इफेक्ट लागून जातील मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो पहिल्या इमेजवर क्लिक करून पहिल्या इमेज तिथे जाऊन फिल्टरवर जाऊन मित्रांनो इथं आपण लावणार आहे टूलेस फिल्टर. त्यावर क्लिक करून साईज फुल करून ॲडजस्टवर जाऊन सॅच्युरेशन -50 करून राईट क्लिक करणार आहे मित्रांनो. ते साईज पहिल्या स्प्राईटपर्यंत ठेवणार आहे. त्यानंतर एक स्प्राईट सोडून पुढच्या स्प्राईटला आपण इथं डबल टूलेस फिल्टर लावले बघू शकता. इथं टूलेस फिल्टर लावून घ्यायचं आहे. नंतर जिथं 3 स्प्राईट आहेत मित्रांनो जवळजवळ तिथं टूलेस फिल्टर लावून घ्यायचं आहे मित्रांनो. असं फिल्टर लावून झालं की मित्रांनो इथं लास्टला आहे ते मित्रांनो चार स्प्राईटवर आहे. ते झाल्यानंतर मित्रांनो नंतर ॲनिमेशनमध्ये जाऊ आपण मित्रांनो. तर इथं टूलेस फिल्टर आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो आपण तिथल्या इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जा मित्रांनो. इथं गेल्यानंतर मित्रांनो ॲनिमेशनमध्ये जायचं, कॉम्बोमध्ये जायचं आहे. नंतर इथं पहिल्या इमेजला लावलं आहे पेंडुलम 1 बघू शकता स्क्रीनवर. त्याच्या पुढच्या लावलं आहे पेंडुलम 2. ते साईज 0.3 सेकंद ठेवलं आहे मित्रांनो. त्यानंतर त्या पुढं लावलं आहे इनमध्ये जाऊन मित्रांनो रॉक वर्टिकली साईज ठेवले 1.1 सेकंद मित्रांनो. त्याच्या पुढं कॉम्बोमध्ये जायचं आहे मित्रांनो आणि इथं लावायचं आहे पेंडुलम 1. नंतर लावायचं आहे पेंडुलम 2. नंतर लावायचं आहे मित्रांनो झूम 1 बघू शकता स्क्रीनवर. साईज ठेवायचं आहे 1.1 सेकंद. त्याच्या पुढं लावायचं आहे मित्रांनो पेंडुलम 1 पेंडुलम 2. त्यानंतर मित्रांनो इथं लावणार आहे आपण झूम 2 बघू शकता स्क्रीनवर. साईज 1.1 सेकंद ठेवायचे आहे. त्याच्या पुढे लावणार आहे मित्रांनो पेंडुलम 1 पेंडुलम 2 आणि नंतर मित्रांनो आपल्याला यायचं आहे इनमध्ये आल्यानंतर इथं लावला आपण झूम 1 बघू शकता मित्रांनो. त्याच्या पुढे लावला आहे शेक 3 साईज 0.7 ठेवली सेकंद. त्याच्या पुढे लावला आहे 0.5 सेकंद झूम 2. त्याच्या पुढे लावला आहे शेक 1 मित्रांनो बघू शकता. अशी खतरनाक इफेक्ट लावलेला आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये जाऊन लावला इथं झूम 1. ते साईज ठेवली 0.8 सेकंद बघू शकता. त्यामुळं खतरनाक इफेक्ट लागते ॲनिमेशनमुळं. तिथं स्ट्रेच अँड डिस्टॉय लावला आहे मित्रांनो. साईज 1.46 सेकंद ठेवले. त्याच्या पुढच्या इमेजला मित्रांनो लावलं आहे आपण डिझॉर्ट अँड स्ट्रेच लावले. त्याच्या पुढं मित्रांनो लावलं आहे पेंडुलम 1 पेंडुलम 2. नंतर मित्रांनो पेंडुलम 1 आणि नंतर लावलं आहे स्लिप अँड स्लाईड 2 बघू शकता स्क्रीनवर मित्रांनो. त्याच्या पुढं मित्रांनो लावलं आहे स्लिप अँड स्लाईड 1 बघू शकता स्क्रीनवर मित्रांनो. त्यानंतर डबल स्लिप अँड स्लाईड 2 लावलेला मित्रांनो आणि नंतर आपण इनमध्ये येऊन इथं लावला आहे रॉक वर्टिकली साईज 0.6 सेकंद ठेवले मित्रांनो. त्याच्या पुढं मित्रांनो लावला आहे झूम 1 बघू शकता. त्याच्या पुढे लावला आहे रॉक वर्टिकली. त्याच्या पुढे झूम 2 मित्रांनो बघू शकता स्क्रीनवर. नंतर रॉक हॉरिझॉन्टली. त्यानंतर झूम 1 अशा लास्टला झूम 1 आहे मित्रांनो. साईज 1.1 सेकंद ठेवून राईट क्लिक केलं तरी
ह्या व्हिडिओला मित्रांनो ॲनिमेशन खूप आहेत आणि इफेक्ट पण खूप आहेत, बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. 1 सेकंदाच्या स्प्लाईटपासून आपण इथं लावणार आहे मिरर इन 3 लेयर. तिथं आपण जाणार आहे व्हिडिओ इफेक्टवर. नंतर मित्रांनो थोडंसं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं स्प्लाईट ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर थोडं लास्टला स्क्रोल केलं इथं तुम्हाला मिरर इन 3 लेयर मिळेल. ही लावल्यानंतर मित्रांनो ह्याची साईज तेवढ्या स्प्लाईटपुरती लावून घ्यायची आहे. नंतर मित्रांनो ॲडजस्टमध्ये जायचं आहे. इथं तुमची इमेज मित्रांनो बघू शकता अशी ॲडजस्ट करायचं आहे. जर तुमचा चेहरा गेला असेल तर तुम्ही वर्टिकलनं असा चेहरा ॲडजस्ट करू शकता. ते वर्टिकलचं काम आहे. नंतर फिल्टर पूर्ण मित्रांनो ऑफ केल्यानंतर ओरिजिनल आपल्या इमेज आहे ना तसं खतरनाक इमेज दिसते. नंतर राईट क्लिक करायचं आहे आणि त्या पुढच्या इमेजला मित्रांनो इथं आपण लावलेला हॅलो ब्लर बघू शकता. ही स्प्लाईट आहे त्यानं इथलं ह्याला लावणार हॅलो ब्लर. त्यासाठी जाणार आहे मित्रांनो आपण व्हिडिओ इफेक्टवर आणि इथं ट्रेंडिंगमध्ये आपल्याला मित्रांनो हॅलो ब्लर इफेक्ट मिळेल. तो लावायचा आहे त्या 3 स्प्लाईट पुरते मित्रांनो बघू शकता. तर मित्रांनो इथं ॲनिमेशन आहे तिथे इथं काय लावायचं नाही. तर मित्रांनो जिथं जिथं इथं 3 स्प्लाईट आहेत मित्रांनो बघू शकता. इथं आपण हॅलो ब्लर लावून घ्यायचा आहे. बघू शकता सगळीकडे हॅलो ब्लरच यूज केला मित्रांनो. त्यानंतर आपण येतो मित्रांनो 6 सेकंदावर. इथं आपण मित्रांनो लावणार आहे ब्लॅक फ्लॅश 2. त्यासाठी आपण जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ इफेक्टवर. तर मित्रांनो तुम्हाला नाईट क्लबमध्ये आलं इथं तुम्हाला 3 नंबरला ब्लॅक फ्लॅश 2 मिळेल मित्रांनो. ते साईज मित्रांनो आपण ठेवायची आहे 6 सेकंदापासून ते 9 सेकंदापर्यंत बघू शकता. ती लावल्यानंतर मित्रांनो इथं आपण लावणार आहे बॉडी इफेक्ट. त्यासाठी आपण जाणार आहे मित्रांनो बॉडी इफेक्टवर. थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा इफेक्ट ट्रेंडिंगमध्ये मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो तो इफेक्ट लावायचा आणि ते साईज तेवढ्या स्प्लाईटपुरती लावून घ्यायची आहे. साईजपुरती एवढ्यापुरती लावून घेतल्यानंतर मित्रांनो ॲडजस्टवर जायचं आहे आणि त्याची स्पीड फुल करून घ्यायचं आहे आणि वर्टिकली म्हणजे ती तुम्हाला ॲडजस्ट करायचा चान्स मिळणार आहे. जे आपण आपला बॉडी इफेक्ट आहे तो ॲडजस्ट करायचा आहे. आणि त्याची साईज तुम्ही कमी जास्त मित्रांनो करू शकता. हो का बघू शकता स्क्रीनवर अशी तुम्ही ते साईज कमी जास्त करू शकता. ते तुमच्या हिशोबानं तुमच्या इमेजच्या ह्यामुळं तुम्ही कमी जास्त करा. नंतर खाली कलर तुम्हाला कोणता कलर पाहिजे तो मित्रांनो ॲडजस्ट करून राईट क्लिक करायचा आहे. नंतर मित्रांनो त्याच्यापुढं आपण लावणार आहे अँगल विंग्स. त्यासाठी जाणार आपण मित्रांनो बॉडी इफेक्टवर. थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच अँगल विंग्स हा नावाचा इफेक्ट मिळेल. त्यावर क्लिक करून राईट क्लिक करायचं आहे. ते साईज मित्रांनो तेवढ्या स्प्लाईटपुरती ठेवून घ्यायची आहे. साईज तेवढी लावल्यानंतर मित्रांनो त्याच्यापुढं आपण लावणार आहे व्हायब्रेशन फ्लॅश. व्हायब्रेशन फ्लॅश लावायला मित्रांनो आपल्याला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवर. मित्रांनो तुम्हाला ते ट्रेंडिंगमध्ये मिळेल. नाही मिळालं तर तुम्हाला इथं नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं इफेक्ट मिळून जाईल व्हायब्रेशन फ्लॅश म्हणून. मित्रांनो बघू शकता इथं व्हायब्रेशन फ्लॅशवर क्लिक करून राईट क्लिक करायचं आहे. त्याची साईज आपल्याला बघू शकता इथं 11च्या तिथं 11 म्हणजे 10 एफ इथं 11 संगतावर 10 एफ एवढे ठेवून घ्यायचे आहे.
ती ठेवून घेतल्यानंतर इथं मित्रांनो ह्या 3 म्हणजे 4 स्प्राईट आहेत ना, इथं आपण हॅलो ब्लर लावला आहे. तिथनं पुढं आपण इनव्हॉल्विंग लाईटिंग हा इफेक्ट बॉडी इफेक्टमध्ये मिळून जाईल मित्रांनो. आपण बॉडी इफेक्टमध्ये जाऊ. थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इनव्हॉल्विंग लाईटिंग हा इफेक्ट मिळून जाईल. राईट क्लिक करून हा इफेक्ट तेवढ्या स्प्राईट पुरता लावून घ्यायचा मित्रांनो. लावून झालं मित्रांनो. इथं ॲनिमेशन आहे इथं काहीच नाही करायचं. इथं पुढं इथनं हॅलो ब्लर लावायचं मित्रांनो. बघू शकता 16 सेकंदापासून हॅलो ब्लर लावायचा आहे तो मित्रांनो. लावायचा आपल्याला 19 पॉईंट डॉट. त्यासाठी मित्रांनो आपण जाणार आहे व्हिडिओ इफेक्टवर आणि इथं ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला हॅलो ब्लर मिळेल. राईट क्लिक करून ते साईडला आपल्याला ठेवायचं आहे 19 सेकंदापर्यंत. बघू शकता मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो पूर्ण इमेज ही लावलेला आहे. नंतर मित्रांनो मेन आपलं काम राहिलेलं आहे ते म्हणजे स्प्लाईटच्या तिथलं आपण इथं इफेक्ट लावायचा आहे मित्रांनो. इथं आपण लावला आहे बघू शकता. इथं आपण लावला आहे शेक इफेक्ट. शेक 0.3 सेकंद राईट क्लिक केलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो त्यानंतर आपण लावणार 2 सेकंदाच्या स्प्लाईटवर फुल लाईट हा इफेक्ट लावून राईट क्लिक करणार आहे मित्रांनो. त्यानंतर आपण परत 4 सेकंदाच्या तिसऱ्या ह्याच्यावर लावणार आपण फुल लाईट मित्रांनो. बघू शकता हा तोच इफेक्ट लावलेला मित्रांनो फुल लाईट तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो 17 सेकंदाच्या ह्याच्यावर एकदा आपण इथं फ्लॅश म्हणून लावणार आहे. साईज 0.3 सेकंद ठेवणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपलं सगळं लावून झाले. त्यानंतर मित्रांनो आपण जाणार आहे ॲडजस्टवर जाऊन मित्रांनो ॲडजस्टवर जाऊन शार्पन आपण 10 लावून घेणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपलं इफेक्ट ॲनिमेशन खतर लागून जातं मित्रांनो. राईट क्लिक करून ॲनिमेशन लास्टपर्यंत खेचून घ्यायचं आहे. त्यामुळे तुमचं व्हिडिओ खतरनाक होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो सेटिंगमध्ये जाऊन फ्रेम रेट 60 आणि कोड रेट हाय करून व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारचे ट्रेंडिंग ट्युटोरियल व्हिडिओ बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा.